आणि आपण ही दृश्य बघतोय, धनंजय मुंडे मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। सध्या आता मीटिंगला थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि धनंजय मुंडे या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत, कारण आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे। आणि दुसऱ्या बाजूला काल अंजली दमानिया यांनी देखील भेट घेतलेली होती अजित पवार यांची। त्यांनी काही पुरावे देखील अजित पवारांकडे सुपूर्द केलेले आहेत। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये या सगळ्यावरती चर्चा होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या बैठकीसाठी धनंजय मुंडे आता दाखल झालेले आपण बघतोय, कारण आज मंत्रालयात कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीसाठी सगळेच मंत्री दाखल होतात आणि धनंजय मुंडे हे देखील या बैठकीसाठी पोहोचलेले मंत्रालयात आपण बघतोय। आणि या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सहभागी होत असतानाच काल अजित पवार यांची अंजली दमानिया यांनी भेट घेतलेली होती आणि काही पुरावे वाल्मिक कराड त्याचबरोबर बीड प्रकरणासंदर्भातले त्यांनी अजित पवारांना दिलेले होते। अजित पवार हे सगळे पुरावे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहेत आणि त्यानंतर आजच्या या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होणार का किंवा काही निर्णय होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मंत्री धनंजय मुंडे मंत्रालयामध्ये दाखल झालेले आपण बघतोय। थोड्याच वेळात मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीसाठी धनंजय मुंडे मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। बीड प्रकरणासंदर्भात आजच्या या बैठकीमध्ये काही चर्चा होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। आणि या आजच्या बैठकीमध्ये अंजली दमानिया यांनी दिलेल्या पुराव्यांनंतर काही चर्चा होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण अंजली दमानिया यांनी कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुरावे सुपूर्द केलेले होते आणि हे पुरावे अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवणार आहेत, त्यांच्याकडे पोहोचवणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तसंच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे मंत्रालयामध्ये आणि या बैठकीसाठी स्वतः धनंजय मुंडे आता मंत्रालयात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते या मंत्रालयाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहतील। अक्षय मणकणी माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अक्षय, खरं तर धनंजय मुंडे हे आता मंत्रिमंडळाच्या बैठकीकरता सामील होण्याकरता मंत्रालयात दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतलेली होती आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्याने अंजली दमानिया ज्या आहेत त्या करताना पाहायला मिळत आहेत आणि त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते अजित पवारांना देवगिरी बंगल्यावरती दिलेल्याची माहिती जी आहे ती अंजली दमानिया यांनी दिली आणि त्यानंतर अंजली दमानिया यांनी देवगिरीमध्ये अजित पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या विरोधातले जे काही पुरावे होते, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले ते सगळे पुरावे जे आहेत ते अजित पवारांना सोपवलेले आहेत। त्यामुळे आज अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्या वेळापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर हे देखील अजित पवारांची त्यांनी मंत्रालयात भेट घेतलेली होती आणि त्यावेळेस त्यांनी बोलताना सांगितलं की माध्यमांशी बोलताना सांगितलं की नक्कीच आज अजित पवार जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात विचार करतील म्हणून। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे विशेष लक्ष आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।